सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 58 दिवस पूर्ण झालेले. त्याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्याच्या भेटीला पोहोचलेत. धनंजय देशमुख सीआयडी अधिकारी अनिल गुजर यांची भेट घेणार आहे. याआधी देशमुख यांनी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे, भाजप आमदार सुरेश धस यांची भेट घेतली आहे. आका आणि त्याच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेली आहे. अजूनही आकाच्या गँगचा माज संपलेला नाही, त्यामुळे अशोक मोहिते प्रकरणामध्ये कलम 326 ऐवजी 109 करावं असंही सुरेश धस म्हणाले. वैजनाथ बांगरला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी देणाऱ्या फरार कृष्णा आंधळेच्या दोन्ही मित्रांना बीड पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली होती. यातील आरोपी अभिषेक सानाफ अल्पवयीन, त्यामुळे त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले. करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेले आहेत. धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिक कराडने मारहाण केल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलाय. तर धनंजय मुंडेंचे अनेक आका आहेत असंही करुणा मुंडे म्हणालेत. तर मी तोंड उघडलं तर पंकजा मुंडेंना राजीनामा द्यावा लागू शकतो. एकोणतीस डिसेंबर रोजी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून 2 मोबाईल सापडले होते आणि त्याचा डेटा रिकव्हर करण्यात आलेला होता. आज 58 दिवस पूर्ण झाले, मात्र डेटा काही रिकव्हर झालेला नाहीये. तर तपास यंत्रणा अजून किती वेळ काढणार आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय.